नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत. शिवाची उपासना करणाऱ्या भक्ताला या 4 गोष्टी माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण जाणून घेऊया की अशा कोणत्या 4 गोष्टी आहेत. तर पहिलं, शिवपूजा करते वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी आपण की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे. दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवांची पूजा केली पाहिजे. याविषयी शास्त्र सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच केले पाहिजे, कारण की जो दक्षिण दिशेचा भाग आहे तर तो भगवान शिवांच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो. याविषयी शिव महापुराणातही लिहिलेले आहेत. शिवभक्तांनी नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करूनही पूजा आपण करू शकतो. भगवान शिवांच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाचे पूजन करायलाच पाहिजे आपण. 2 नंबर, भगवान शिवांच्या पूजेमध्ये या 7 वस्तू आपल्यापाशी असायला पाहिजे. पहिली वस्तू अशी आहे ती म्हणजे बेलपत्र. जेव्हाही आपण भगवान शिवांची पूजा कराल, बिना बेलपत्रांचे करू नये पूजा. जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन धुवून घ्यावे, भगवान शिवाला अर्पण करावेत. जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहेत, तसेच भगवान शिवालाही बेलपत्रे अतिशय खूप प्रिय आहेत. स्वर्णमालेचे एवढे महत्त्व नाही आहेत, तेवढे महत्त्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहेत. त्यामुळे भगवान शिवांच्या पूजेमध्ये बेलपत्र हे असावेच. 3 नंबर, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातून 1 लोटा जल घेऊन गेले पाहिजे, म्हणजे 1 तांब्या भरून आपण गेलं पाहिजे. जोपर्यंत 1 तांब्या आपण जल शिव मंदिरामध्ये तुम्ही नेता, तेवढे फळ तुम्हाला कावड यात्रेमध्ये सुद्धा प्राप्त होते. त्या जलामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकून अर्पण करायचे आहेत. भगवान शिवाला जलाची धारा अतिशय प्रिय आहेत. 4 नंबर, आता तिसरी गोष्ट ती म्हणजे चंदन. भगवान शिवाला चंदन अतिशय प्रिय आहे. भगवान शिवाला चंदन अवश्य लावलेच पाहिजे. शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे, त्याचे दुर्भाग्य नष्ट होते. जो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवावर अर्पण करतो, भगवान शिव त्यांचे समस्त अमंगलाचे निवारण करत असतात. भगवान शिवाला चंदन अतिशय प्रिय आहे, त्यामुळे चंदनही भगवान शिवांच्या पूजेत अवश्य ठेवावे. 5 नंबर, चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तीळ. तर भगवान शिवाला अतिशय प्रिय आहेत. भगवान शिवांच्या शिवलिंगावर 1 तिळाचा दाणा अर्पण केल्याने 100 अश्वमेध यज्ञाचे फळाची प्राप्ती होत असते. आणि थोडेसे तीळ जलामध्ये म्हणजे पाण्यात टाकून भगवान शिवाला अर्पण करावे. 108 तिळाचे दाणे ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते. भक्त भगवान शिवाला तीळ अर्पण करतो आणि तिळाने भगवान शिवाची पूजा अर्चना करत असतात. 6 नंबर, आता 5वी गोष्ट अशी आहे ती म्हणजे दीप. तर भगवान शिवाला दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होत असते, सद्मार्गाची प्राप्ती होते. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञानाचा अंधकार होत नाही. त्यामुळे शिवपूजामध्ये शिवापाशी दीपाचे दान अवश्य करायलाच पाहिजे. 7 नंबर, आता 6वी गोष्ट आहे पुष्प. तर भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण करायला पाहिजे. आपल्या श्रद्धा भावनेने जर आपण केवड्याचे फूल सोडून कोणतेही पुष्प उपलब्ध जर असेल ते पुष्प भगवान शिवाला अवश्य अर्पण करावे. शास्त्र सांगते की शिवाला पुष्प अर्पण केल्याने, हस्तकमलामध्ये पुष्प अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा सदा विद्यमान राहते आणि आपल्या हाताचे जे दुर्भाग्य असते ते पण बदलते. त्यामुळे भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण केलेच पाहिजे. 8 नंबर, 7वी गोष्ट आहे नैवेद्य. भगवान शिवांची पूजेमध्ये नैवेद्याच्या रूपात आपण खीर अर्पण करावी. खीर घेऊन जाऊ शकत नसेल तर गूळ आपण अर्पण करावा. भगवान शिवांच्या पूजेमध्ये अवश्य अर्पण करावे. आता 9 नंबर, जेव्हाही आपण भगवान शिवांची पूजा करतो तर उभे राहून भगवान शिवांचे पूजन करू नये, नेहमी बसूनच जल अर्पण करावे. जेव्हाही भगवान शिवाला आपण जल अर्पण कराल तर पहिले नंदीचे पूजन करावे, नंतर गणेशाचे पूजन करावे, नंतर कार्तिकेचे पूजन करावे, त्यानंतर माता पार्वतीचे पूजन करावे आणि त्यानंतर अशोक सुंदरचे पूजन करावे.
आणि त्यानंतर जलधारीमध्ये जल अर्पण करून शेवट भगवान शिवांच्या शिवलिंगावर जल अर्पण करावे. 10 नंबर, भगवान शिवांची पूजा केल्यानंतर थोडा वेळ एकांतात बसून भगवान शिवांच्या मंत्राचा जप अवश्य करावा. भगवान शिवांची पूजा केल्यानंतर आपण दक्षिणाही टाकली पाहिजे. आजचा व्हिडिओ इतकाच होता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.